अहिल्यानगर शहरात दोन समाजात तेढ निर्माण झाल्याची घटना घडली आहे। तर यामुळे अहिल्यानगर शहरात मोठा राडा झालाय। अहिल्यानगर शहरातील शांतता भंग होऊन तणावाचं वातावरण निर्माण झालंय। अहिल्यानगर शहरात काढण्यात आलेल्या एका धार्मिक रॅली दरम्यान मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या नावाची बदनामी झाल्याची घटना घडली आहे। यामुळे संतप्त मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या असून मुस्लिम समाज आक्रमक झाला आणि अहिल्यानगर शहरात या घटनेवरून हिंदू मुस्लिम वाद पेटला। मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंची विटंबना झाल्याप्रकरणी मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला। या घटनेदरम्यान अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या बाहेर एका तरुणावर हल्ला करण्यात आलाय। तर या तरुणावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप हे कोतवाली पोलीस ठाण्यात आले होते। त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित तरुणाला मारहाण करणाऱ्या, हल्ला करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर शहरात धार्मिक वाद पेटल्यानं शहराचं वातावरण बिघडलं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला। तर अहिल्यानगर शहरात घडलेल्या या घटनेप्रकरणी मुस्लिम धर्मीयांनी आपला रोष व्यक्त केला। तर शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिकांनी आपले व्यवसाय दुकानं बंद केले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। आता आम्ही कोटल्या पैशाचे राष्ट्र झाला 10 मिनिटात राष्ट्र संपला। तिथे 100 नाही 200 मुसलमान आले असते। एक माणूस सुद्धा आमच्या जरा कोणता काय म्हणणार नाही। तो काय घालणारे दाड्या करून, पण तुम्ही जर एक गन लावलेला पोरा जर तुम्ही त्याला जर गर्दीमध्ये मारत असतील ते बरोबर नाही। आता कुठल्याही ठिकाणी हिंदू मोर्चा होते, हिंदू सभा होता, तिथं आजूबाजूला मुसलमान दुकान असतात। आमच्या एक सुद्धा माणूस याला कधी काही म्हणत नाही ना। याला पोलिसांनी थोडं, पोलीस फक्त एकतर्फीच चालले असं आम्हाला ते जाणवतं। आता पोलीस स्टेशनच्या भिंती जर याला भिंतीच्या बाहेर मारते त्याचं ते दादागिरी झाली ती सगळे हत्यारे गावाला पुरपाचे दुकान आहेत। ते सगळ्या वस्तू त्यांच्याकडे आहेत। स्टेशनच्या भिंतीला फोटो दाखवतात ते आणून देतात। जागेवर पैसे घेतात, 5-10 विश्वासातला त्याला पोस्ट करतात। ते काही इलिगल नाही, सगळे इलिगल भिंतीला लागून आहे। भिंतीला लागून आहे पोलीस स्टेशन झाले। आपल्याकडे नोंद आहे त्याच्या, आपल्या स्टेशन याचा नोंद आहे आपल्या एफआयआरच्या याला। इथं पोलीस स्टेशनच्या बाहेर असं करत असताना त्या लोकांवर एफआयआर दाखल झाले। ते आजपर्यंत आपल्याला नोंद आहे। सगळं चेक करा तुम्ही त्या लोकांचे, तुम्ही काय करता काय नाही चौकशी झाली पाहिजे। पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन त्याला अजून संरक्षण मिळते प्रत्येक ठिकाणी असं। सर आता आमची जे दौड आहे 25 वर्ष फक्त देशभक्तीचे धर्मभक्तीचे देवीचे गीता म्हणत होतो आम्ही, ती पूर्ण महाराष्ट्रात चालते। आता तिथं गेलो ते आपलं गोडाऊन नाही का महानगर गॅस एजन्सीच्या तिथं मध्ये एक मुसलमानचं घर त्यांनी पाणी सोडून दिलं, डायरेक्ट पाईप लावून दिलं रस्त्यावर, गटारीचं पाणी डायरेक्ट। सगळ्या घरांनी रांगोळ्या बिंगोळ्या काढलेल्या त्याच्यावर जाणून बुजून, पण 2 समाजात नको तेढ म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही त्याच्यावर लक्ष न देता पुढे निघून जातो। पण जाणून बुजून जर असं होत असेल तर त्याची थोडी दखल घ्यायची। अशा प्रकारचे आरोप घडला असं नाही, कायम घडत राहतात, दरवर्षी घडतात, रोज घडतात। पण आता हे जसं म्हणतो हे संयमाने घेतात, नको हे गोष्टी, नको आंबू, नको तणू, ते काय व्हायला लागलं हे रोज काही ना काही सातत्याने घडवायला लागले। आणि हे बोर्ड हे आव्हानाचे बोर्ड आहेत, हे काय असे काही धर्माचे बोर्ड नाही, देवाचे बोर्ड नाही, हे आव्हान देणारे बोर्ड तयार केले। आमचे ते एक एफआयआर नोंदून घ्या आणि तुम्ही तिथं जाऊन ते आपली एफआयआर नोंदून घ्या। आम्ही ऐकली झाली का जाऊ